हाय यूट्यूब फॅमिली, आज आपण आलूची भाजी आणि पुऱ्या करणार आहोत। त्यासाठी आलू उकडून साल काढून बारीक करून घेतलेले आहेत। फुटाण्याची डाळीचं पीठ, लसूण वाटून घेतलं आहे, खोबरं वाटून घेतले, लाल पावडर, लाल तिखट, हळदी पावडर, मसाले घेतलेले आहेत। आपण शेगडीवरती गंज पण ठेवलेला आहे, गंजामध्ये तेल ठेवले। तेल गरम झाले का आपण चेक करून पाहू। आता तेल गरम झालेलं आहे, लसूण टाकून घेऊ। पहा लसूण किती मस्त लालसर झालेलं आहे। लगेच खोबरं टाकून घ्यायचं। खोबरं झालं की हे पण जे डाळव्याचं पीठ घेतलेलं आहे करून ते घ्यायचं। हे पाय मस्तपैकी भाजलेला आहे, वास खूप छान येत आहे। आता आपण हे सर्व मसाले टाकून घेतले। सर्व आलू टाकून घेऊ, हे मिक्स करून घेऊ। याच्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी टाकून घेऊ। लई पातळ नाही करायचं, थोडंच टाकायचं। हे पहा याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ। मस्तपैकी आपण या भाजीची उकळी काढून घेऊ। हे पहा असे आपण कणकीचे छोटे छोटे असे पुरीच्या साईजचे गोळे तयार करून घेतले आहेत। आता आपण पुऱ्या लाटून घेऊ। आपली भाजी उकळेपर्यंत आपल्या पुऱ्या आपण सर्व लाटून घेऊ। कारण आपली भाजी होईपर्यंत आपल्या पुऱ्या पण होऊन जातात। भाजी उकळली की आपण मग कढईमध्ये तेल ठेवून तळून घेऊ। सर्व आपण पुऱ्या लाटून घेऊ। पहा मस्तपैकी आपल्या भाजीला उकळी येत आहे।
थोडासा आवाज आमच्या मंदिरावरचा येत आहे या व्हिडिओमध्ये. भाजी खूप मस्त उकळी आलेली आहे. आता आपण हे शेगडी बंद करून घेऊत आणि हे पहा, आपण भाजी उकळेपर्यंत सर्व पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्या पुऱ्या आपण तळून घेऊत. हे भाजी आता आपण शेगडीवरची उतरून घेऊत खाली. तेल गरम झाले का नाही चेक करून पाहूत. हे पहा, तेल गरम झालेलं आहे. तेलामध्ये टाकल्याच वरती येत आहे. तर आपण पुरी टाकून तळून घेऊत. थोडंसं आमचं मंदिर जवळ असल्यानं सेवालाल महाराजाचं मंदिर आहे आमच्या घराजवळ, तर मंदिरावरचा आवाज व्हिडिओमध्ये येत आहे. पहा आपली पुरी किती टम फुगलेली आहे. पहा, अशाच आपण सर्व पुऱ्या तळून घेऊत. हे पहा, मस्त आपण पुरी आलूची भाजी तयार केलेली आहे. उंडा चुरताना तुम्ही थोडंसं रवा टाका, कारण की तेवढ्या जास्त तेलकट नाही होणार. हे नेमकंच आता लगेच काढल्या थोड्याशा तेलकट वाटतात, नंतर नाही. यूट्यूब फॅमिली, तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता कुठून नाही मला कमेंटमध्ये सांगा. तुमच्या सपोर्टची गरज आहे. तुम्ही व्हिडिओ पाहिला म्हणजे सपोर्ट केला तर आणखीन वेगवेगळे व्हिडिओ टाकायचे उल्हास येतो. त्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा. चॅनलला जर सबस्क्राईब कोणी केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करत जा.